एक मिनिट एक मिनिट परत परत एकदा करा मॅडम, थोडं ठेवा की. म्हणजे वाईट झालं, वाईट झालंय. थोडं साईड ना. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब अपघाती विमानामध्ये मृत्यू झालेला आहे. तरी हिप्परसोगा ग्रामपंचायत आणि बौद्ध मंदिर हिप्परसोगा या परिसरामध्ये दुःख सर्वांनाच होत आहे. अख्ख्या महाराष्ट्रात नाही तरी भारताला होत आहे आणि भारतातील खेडेगाड्यातल्या तळागाळातील सर्वसामान्य माणसांना सुद्धा त्याचं दुःख होत आहे. तरी आमचे आज रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजितदादा पवार यांचे त्रिशरण पंचशील घेऊन त्यांचे आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहे. तरी सार्वजनिक बुद्धवंदना होणार आहे, त्रिशरण पंचशील होणार आहे. तरी सर्वांनी शांततेचं सहकार्य करावं. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या अत्यंत दुःखद घटनेला सामोरं गेलेला आहे. महाराष्ट्रावर संपूर्ण घाला घातलेला आहे नियतीनं. आपल्या सर्वांचे लाडके दादा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारे सर्वांचे लाडका दादा आज आमच्यामध्ये नाही. आम्हा सर्वांना खरं तर विश्वास बसत नाही. असं कसं झालं दादा? असं कसं तुम्ही आम्हाला सोडून गेलात? कधी सतत हसतमुख कार्यकर्त्याच्या हाकेला वो देऊन धावून जाणारा दादा, प्रत्येक कार्यकर्त्याचं सक्षमपणे अहोरात्र पहाटेपासून उठून कामाला लागणारा दादा, तुमच्याशिवाय आज महाराष्ट्र माझा पोरका झालेला आहे. आज आपण बघितले आदरणीय विलासराव देशमुख साहेब आम्हाला सोडून गेले, आदरणीय गोपीनाथ दादा मुंडे सोडून गेले, आदरणीय प्रमोदजी महाजन सोडून गेले, आदरणीय शिवराज पाटील चौकरकर सोडून गेले. परंतु आज आपण सोडून गेलात आणि अवघा महाराष्ट्र हळहळला, अवघा महाराष्ट्र माझा पोरका झाला. आम्हाला सर्व सुन करून हृदयाला चटका लावून तुम्ही एवढ्या लवकर एक्झिट करताल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपल्याला असं कसं देव तरी विचार सुद्धा कसा केला नाही. दादा, तुमची महाराष्ट्राला गरज होती. एवढा सक्षम असा, खंबीर असा उद्याचा भावी मुख्यमंत्री तुमच्या विना फक्त एक पक्ष नाही तर सर्व महाराष्ट्रातील जनता पोरकी झालेली आहे. आज मी या ठिकाणी परसोगा गावी समस्त ग्रामस्थाच्या वतीनं आपल्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. नमो तस् भगवतो आरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो आरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि,